मित्रो, सध्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन बघायला गेलं तर प्रचंड रटाळ अशा पद्धतीचं कामकाज तिथे सुरू आहे. छोट्या मोठ्या चिटपूट गोष्टी आणि घटना घडतायत. सिलेंडरच्या टंचाईचा आणि गॅस किंवा इंधनाच्या टंचाईचा प्रश्न तिथे उचलून आपण कसे कॅमेऱ्यात दिसू याच्यासाठीची व्यवस्था विरोधकांपैकी काही नेते करतायत. पण जर आपण गुरुवारचा दिवस पाहिला तर गुरुवारच्या दिवशी एक गोष्ट घडताना दिसत होती आणि ती म्हणजे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना थेट घेरण्याऐवजी त्यांच्या विभागांच्या चौकशा लावून देवेंद्र फडणवीसांची आर्मी एका वेगळ्या पद्धतीत कामाला लागलेली आहे. जी खाती किंवा जी मंत्रालयं एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत त्या मंत्रालयांमधल्या गोष्टी बाहेर आणून लवकरच एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव आणि दडपणाची एक व्यवस्था फडणवीसांकडून केली जाते का, हे नेमकं मामला आहे आणि का असं केलं जातंय, चला बघूया आजच्या या व्हिडिओत. सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. काही जणांचा खांदेपालट केला जाणार आहे आणि यापैकी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या 4 मंत्र्यांना वगळून त्यांच्याऐवजी नवीन मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. ही गोष्ट फक्त शिवसेनेची किंवा शिंदेंच्याच पक्षाची आहे असं नाहीये. भाजपमध्ये सुद्धा काही मंत्री बदलले जाणार आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जसं भाजप आणि शिवसेनेचं आहे तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीतही होऊ शकतंय, पण तिथे थोडंसं प्रमाण कमी आहे. कारण इथे मोठ्या संख्येने काही गोष्टी घडतील, पण राष्ट्रवादीमध्ये काही मोजक्याच लोकांवर बाहेर जाण्याची वेळ येणार आहे तर काही मोजक्याच लोकांना फक्त आत येता येणार आहे, अशी राष्ट्रवादीची स्थिती आहे येत्या आठवड्यात. कारण तोपर्यंत काही गोष्टी स्पष्ट होतील. दिल्ली काही गोष्टी म्हणतीये आणि देवेंद्र फडणवीसांना नको असलेली माणसं भाजपच्या कोट्यातून मंत्रिमंडळात येतील असे संकेत आहेत. हे काय आहे ते मी सगळं आपल्याला सांगणार आहे. पण आता या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत दबावतंत्र किंवा दबावतंत्र अवलंबायला मुख्यमंत्री फडणवीसांनी सुरुवात केलेली आहे. मुंबईजवळ किंवा मुंबईच्या आसपास MMRDA रिजन म्हणजे महामुंबई प्रदेशामध्ये जी काही पायाभूत सुविधांची विकास कामं चालू आहेत, यामध्ये सर्वाधिक विकास कामं जर आपण विचार केला तर ते कुठे आहेत असा क्रम लावायचा म्हटला तर पहिल्या 3 विभागांमध्ये येतो तो मीरा भाईंदर हा परिसर. या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत. कारण एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात निधी या भागाला दिला गेला. अर्थात जवळपास 800 ते 1200 कोटी रुपयांचा निधी मिळवलेला हा परिसर आहे. या परिसरातले जे आमदार आहेत शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना काही यश देऊ शकलेलं नाहीये आणि साहजिकच मग शिंदेंना पण तिथे यश मिळालेलं नाहीये. या भागामध्ये प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता जे भाजपचे आमदार आहेत यांच्यामध्ये विळा भोपळ्याचा सोडा, अगदी साप आणि मुंगुसाचाही सोडा, अक्षरशः भारत पाकिस्तान असं वॉर सुरू असतं. हे वॉर राजकीय असतं आणि ते व्यक्तिगत पातळीवरही असतं. पण व्यक्तिगत पातळीवर दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते त्यांना नियंत्रणात ठेवतात आणि त्यामुळं ते पक्षीय पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ह्या नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांचं पूर्ण शक्तिपात करून टाकलं होता राजकीयदृष्ट्या आणि त्यामुळे नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना काहीच यश मिळालं नाही. जेमतेम 3 लोक त्यांचे निवडून आले. हे प्रताप सरनाईक जवळपास 60 आणि 70ची उड्डाणं भरण्याची गोष्टी इथे करत होते आणि त्यामुळं या प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून जी काही कामं सुरू आहेत या कामांना होणारा विलंब हा इथल्या एकूणच सरकारी व्यवस्थेवर ताण आणणार आहे. इथे उड्डाणपुलांचं काम सुरू आहे. इथे दहिसरचे टोल नाका जो आहे तो हटवण्याच्या संदर्भातलं काम त्यालाही विलंब झाला. इतकंच नव्हे तर इथे जी काही विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामांसाठी ज्या विद्युत वाहिन्या आहेत, ज्याला आपण हेवी व्होल्टेज पॉवर सप्लाय लाईन्सच्या म्हणतो, त्या वाहिन्यांचं जे काही स्थलांतर करण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा इथे विलंबाने झाली. आणि त्यामुळे जेव्हा विलंब होतो त्यावेळेला काय होतं, हा जो ठेकेवार असतो किंवा भाड्यात जे काही पैसे दिले जातात सरकारकडून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आणि ही वाढ दिवसागणिक भाडं वाढवून द्यायची की महिन्यागणिक द्यायची याच्याबद्दल सुद्धा MMRDAमध्ये संभ्रम आहे. हे भाडं वाढ करून देणं किंवा याच्यासाठी विलंब होणं यासाठी ठेकेदारांच्या बाबतीत पक्षपात केला जातोय असा आरोप नरेंद्र मेहतांनी केलेला आहे. आता नरेंद्र मेहतांनी आरोप केला. नरेंद्र मेहता हे कोण आहेत हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. नरेंद्र मेहता हे या भागातले अत्यंत वादग्रस्त असे नेते आहेत. ते वादग्रस्त बोलतात पण निवडून येतात. ते आपल्याच पक्षातल्या लोकांनाही नडतात. ते प्रताप सरनाईकांनाही नडतात. त्यांनी केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत, आक्षेप आहेत आणि शंकाकुशंका पण आहेत. पण हे नरेंद्र मेहता 2014 ते 2019 या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत ब्ल्यू आय बॉय होते. आत्ता ते तितके राहिलेले नाहीयेत, पण शेवटी तुम्ही शोले 2 वेळा बघा तितकाच तुमच्या लक्षात राहतो आणि तुम्ही तो 20 वेळा बघा तितकाच तुमच्या लक्षात राहतो. आता जरी नरेंद्र मेहता हे काही खूप क्लोज सर्किटमध्ये फडणवीसांच्या नसले तरी त्यांची पूर्वपुण्याई त्यांना उपयोगी पडते.
आणि त्याच पूर्वपुण्याच्या जोरावर नरेंद्र मेहता एकनाथ शिंदे यांच्या MMRDA या मंत्रालयाला घेरण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर ते राग कोणावर काढतायत? प्रताप सरनाईकांवर काढतायत. पण त्याचा फायदा किंवा त्याचा फटका कोणाला बसतोय? फायदा जरी देवेंद्र फडणवीसांना होत असेल तरी फटका शिंदेंना बसतोय. MMRDA मधले जे काही महत्त्वाचे अधिकारी आहेत, जे आपली पोस्टिंग देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे टिकवून आहेत किंवा मिळवून आलेले आहेत, हे सगळे अधिकारी शिवसेनेच्या विरोधात जे काही करता येईल ते करतायत. कागदपत्र पुरवतायत, गोष्टी पुरवतायत आणि साहजिकच एकनाथ शिंदे ज्यांचा प्रामुख्याने भर आहे तो MMRDA या विभागावर. या विभागाच्या माध्यमातून शिंदेंवर दबाव आणण्याचा किंवा त्यांच्या बाबतीत दबाव यंत्र आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय. आता या नगरविकास राज्यमंत्री कोण आहेत? तर त्या आहेत माधुरी मिसाळ. माधुरी मिसाळ या सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुकमधल्या आहेत. संघाच्या अत्यंत निष्ठावान, भाजपच्या निष्ठावान, अत्यंत फोकस्ड असलेल्या या माधुरी मिसाळ पुण्याच्या आहेत आणि फडणवीस सांगतील तितकंच करायचं, विनाकारण जे काही इतर मंत्री आणि इतर जे काही नेते मंत्रिपदावर बसल्यानंतर जे काही ओरपण करतात ते काही करण्याची इच्छा या माधुरी मिसाळ यांना नाही आहे. पण त्यामुळं त्यांचं प्रत्यक्ष कामाकडेही दुर्लक्ष होतंय किंवा जितकं कामाकडे लक्ष द्यायला हवं तितकं त्या देऊ शकत नाहीयेत. खरं तर त्यांची जी टीम आहे त्यामध्ये काही कार्यक्षम अधिकारी आहेत आणि या कार्यक्षम अधिकाऱ्यांकडून जितकं महत्त्वाचं काम किंवा गोष्टी समजावून घेता येतील, पुढे जाता येतील, तितकं करण्याचा प्रयत्न हा माधुरी मिसाळ यांनी करायला हवा होता असं फडणवीसांना वाटतं. पण त्या काही तितकं करू शकलेल्या नाहीत. त्या लेट इट गो आणि कॅज्युअल मूडमध्ये असतात. पण याच माधुरी मिसाळ यांनी या MMRDAच्या संदर्भातला प्रश्न विधानमंडळामध्ये आल्यानंतर किंवा विधानसभेत आल्यानंतर या संपूर्ण सगळ्या विलंबाची, इथल्या भाडे दिलेल्या रकमेची किंवा हे ठेकेदार कोण आहेत या संदर्भामध्ये अत्यंत सखोल आणि चौकशी केली जाण्याचं आश्वासन दिलेलं आहे. बरं, हे सगळं आश्वासन देताना ही चौकशी कालबद्ध स्वरूपात पूर्ण केली जाईल असं सांगायलाही माधुरी मिसाळ चुकलेल्या नाहीयेत. आता बघा रेफरन्स टू काय आहे. नरेंद्र मेहता सुद्धा फडणवीसांचे, माधुरी मिसाळ सुद्धा फडणवीसांचे, ठेकेदार मात्र सरनाईकांचे आणि शिवसेनेचे. आता आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी. नवी मुंबईमध्ये तिथलं जे नवी मुंबई विमानतळ आहे ते सिडकोने विकसित करायला घेतलं आणि अदाळींच्या माध्यमातून सिडकोने त्यातलं बहुतांश काम केलं. हे सगळ्या गोष्टी घडल्या. इथे जमिनीचं समांतरीकरण आणि उत्खनन ह्या दोन गोष्टींसाठी भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला काम देण्यात आलं होतं. आता या भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 497.90 इतके कोटी रुपयांचं जे काही फटका आहे तो सरकारला दिला, इतके पैसे बुडवले असा आरोप कोणी केलाय? अनिल परब यांनी केलाय. विधान परिषदेत दिवस एकच, कालचाच, गुरुवारचा, विधानसभेमध्ये नरेंद्र मेहतांनी कल्ला केला, वरती विधान परिषदेमध्ये अनिल परबांनी कल्ला केला. अनिल परब हे जरी उद्धव ठाकरेंचे निष्ठावान असले, ते उद्धव ठाकरेंचे राजकीय चाणक्यांपैकी एक असले, तरी देवेंद्र फडणवीसांच्या बरोबरचा त्यांचा दोस्ताना हा जरी छुपा असला तरी तो अनेक राजकीय पत्रकारांना, अनेक समीक्षकांना माहिती आहे. आणि विशेषतः रामदास कदम यांच्याबरोबर असलेली त्यांची जी धुमचक्री अनिल परब यांची, त्यावेळेला अनिल परब यांच्याकडे अत्यंत महत्त्वाची कागदपत्र, पुरावे, गोष्टी किंवा तपशील हा मंत्रालयातल्या अत्यंत उच्चपदस्थीय सूत्रांकडून आल्याची माझी माहिती आहे. आता ज्या दिवशी नरेंद्र मेहता शिंदेंना घेरतात किंवा शिंदेंच्या मंत्रालयाला घेरतात त्याच वेळेला अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये जे तांडव केलं त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातला भ्रष्टाचार काढला, त्यांनी सिडकोतल्या भ्रष्टाचाराची जंत्री वाचली, त्यांनी या नगरविकास मंत्रालयातली जंत्री वाचली, या भारतीय इन्फ्रास्ट्रक्चरने 497 कोटी डुबवलं सरकारचे हे प्रकरण त्यांनी समोर आणलं. हे एकूण काय आहे तर जे शिंदेंकडे आहे त्याला घेरायला आता फडणवीसांनी सुरुवात केलेली आहे. कारण या विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर, या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना होईल, त्यावेळेला शिंदे पूर्ते दबावाखाली असले पाहिजेत आणि शिंदेंचे जे 4 बॅड बॉयज आहेत, जे शिंदेंनी सुद्धा शॉर्टलिस्ट केलेले आहेत किंवा निवडून ठेवलेले आहेत, हे बॅड बॉयज आणि शिंदेंचंही बॅड बॉयज म्हणजे त्यांच्याही नजरेत आहेत की शिवसेनेचे कोण बॅड बॉयज आहेत जे मंत्रिमंडळातून बाहेर जाणार आहेत. हे सगळं करत असताना फडणवीस मात्र काय करतायत? नरेंद्र मेहता असू द्यात, माधुरी मिसाळ असू द्यात, अनिल परब असू द्यात, यांच्या माध्यमातून शिंदेंवर एक दबाव यंत्र, दबाव तंत्र विकसित करतायत आणि शिंदेंना सतत दबावाने दाबलेलं ठेवण्याचा प्रयत्न करतायत. अर्थात शिंदेंना हे असं करण्याच्या मागचं कारण आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांच्या पदरात, त्यांच्या शिवसेनेच्या पदरात महत्त्वाची मंत्रिपदं पडू नयेत याची खबरदारी ही आत्तापासूनच घ्यायला फडणवीसांनी सुरुवात केलेली आहे. आता या दबावतंत्रामध्ये शिंदे किती दबतात, त्यांचे बॅड बॉयज शिंदेंना किती अडचणीत आणतात, या सगळ्या गोष्टी काळानुरूप आपल्याला कळणार आहेत. मित्रो, शिंदेंवर आता दबावतंत्र अवलंबायला फडणवीसांनी सुरुवात केलेली आहे. कारण आता अजित पवार आपल्यामध्ये हयात नाहीयेत. अजित पवार हे अत्यंत दमदार नेते होते. जरी ते
देवेंद्र फडणवीसांच्या कलाने काम करणारे होते तरी ते मोठे नेते होते. आता एकनाथ शिंदे यांना सतत दबावाखाली ठेवून आपल्याला जी हवं ते राज्यात करण्याचा एक अनोखा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेला आहे. त्या प्रयत्नाला ही आत्ता विधिमंडळ अधिवेशनापासून सुरुवात तर झालेलीच आहे. येणाऱ्या काळात आणखी काय काय होतं आणि शिंदेंना कोलकोण आणि कसं कसं अडचणीत आणतं हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. एकनाथ शिंदेंच्या अडचणी येणाऱ्या काळामध्ये वाढतील असं आपल्याला वाटतंय का? त्यांचीच माणसं त्यांच्या अडचणींमध्ये भर घालतील असं आपल्याला वाटतंय का? आपल्याला जे वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा.